टीईटी क्रॅक करायची असेल तर मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला आउट ऑफचे मार्क्स पाहिजे। मॅथमॅटिक्स 30 मार्क्सचं असते पेपर 1 साठी आणि 30 पैकी 30 जर मिळवायचे असेल तर हे पुस्तक तुम्ही यूज करायला पाहिजे। टीईटी ट्रिक्स मास्टर आहे, यामध्ये हर एक प्रश्न ट्रिक्सने सॉल्व करून दिलेला आहे। या पुस्तकामध्ये झालेल्या सर्व 8ही पेपर म्हणजे आतापर्यंत जे काही टीईटी झालेले आहे त्यामधले 8 पेपर त्यामधलं मॅथमॅटिक्स तुम्हाला समजून दिलेलं आहे आणि संभाव्य प्रश्नमाला सुद्धा या ठिकाणी आहे। सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू हे पुस्तक तुम्ही परचेस करा। या पुस्तकातील हर एक क्वेश्चन्स आपण शॉर्ट्सच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। बघूया शॉर्ट्स। पुढला प्रश्न, पहिला प्रश्न मित्रांनो आपण रोमन संख्येशी रिलेटेड घेतलेला आहे। रोमन संख्याबद्दल तुम्हाला नॉलेज पाहिजे। रोमन संख्यामध्ये सी म्हणजे 100 होते, एम म्हणजे 1000 होते, डी म्हणजे 500 होते, एक्स म्हणजे 10 होते आणि जर तुम्ही एक्सचाच वापर जर करत असाल तर एक्स बघा या ठिकाणी एक्स जर आपण लक्षात घेतला, एक्स च्या पुढे जर का तुम्ही एल लावत असाल तर याचे 40 होतात आणि एल च्या पुढे जर एक्स लावत असाल तर याचे 60 होतात। म्हणजे एक्सचा वापर तुम्हाला एल सोबत सी सोबत करता आला पाहिजे। म्हणजेच तुम्ही या पद्धतीने करू शकता आणि सी चा वापर तुम्ही डी सोबत आणि एम सोबत करू शकता। म्हणजेच तुम्हाला प्रत्येकच याचं व्हॅल्युएशन माहित पाहिजे रोमन संख्याचं। या ठिकाणी रोमन संख्येच्या संदर्भाने विसंगत पद कोणतं? विसंगत म्हणजेच ऑड वन आउट। एम म्हणजेच काय होते? एम भागिले सी, सरळ सरळ तोंडीच करायचं। एम म्हणजेच होते 1000, 1000 भागिले सी म्हणजेच किती? 100, म्हणजे या ठिकाणी आले 10, याचं वाला आलेलं आहे 10। त्यानंतर या ठिकाणी एक्स एक्स व्ही म्हणजेच या ठिकाणी 25 गुणिले हे किती 4 म्हणजे हे झाले 100। उत्तर 1 किंवा 2 मध्ये आहे, परंतु ते कन्फर्म होणार 3 मधून। एक्स सी म्हणजे सी च्या मागे एक्स जर असेल तर 100 मधून 10 गेले 90 राहतात, 90 अधिक हे 10 म्हणजे हे झाले 100। आता 4 करण्याची काही गरज नाही, तरी पण तुम्हाला सांगतो की डी म्हणजे होते 500, 500 वजा सी डी, डी च्या मागे सी आहे, डी म्हणजे 500, 500 च्या मागे सी आहे, म्हणजे 500 मधून 100 गेले 400 राहिले। सो या ठिकाणी 400 म्हणजे या ठिकाणी आले 100। आता ऑड वन आउट काय होणार आहे? या ठिकाणी 100 आहे, या ठिकाणी 100 आहे, या ठिकाणी 100 आहे, म्हणजेच ऑड वन आउट येतं फर्स्ट ऑप्शन। सो फर्स्ट ऑप्शन इज द राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। जर का मित्रांनो तुम्ही स्टडी मॅथ हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा। येणाऱ्या अपकमिंग टीईटी साठी तुम्हाला या पुस्तकाच्या माध्यमातून खूप सारे प्रश्न मी शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत। माझे बॅचेस आहे, त्या बॅचेस सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता।